यावेळेला पहिल्या प्रथम मुंबईमध्ये सुद्धा पैशाचा वापर केला गेला. अनेक ठिकाणावरनं माझ्याकडे ज्या काही तक्रारी आल्या, दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतनं लिफाफे फेकले गेले आतमध्ये, पैसे भरलेले लिफाफे. विकत घेताय तुम्ही महाराष्ट्र? मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल? आणि जी जिवंत मन आहेत ती आज सुद्धा माझ्या भगव्यासोबत, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेसोबत आहेत, हे परत तुम्ही दाखवून दिलेलं आहात. हीच आपली ताकद आहे. कोण आहोत आम्ही? ठाकरे म्हणजे कोण आहोत? पुसून टाका ना नाव ठाकरे. बघा आयुष्यामध्ये काय होतंय. शिवसेना काढून टाका, आयुष्यातून शिवसेना पुसून टाका, ठाकरे नाव पुसून टाका, आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा. काय होतं, काय शिल्लक राहतंय हा विचार करा. आणि मग ही जे काही गधडे आहेत, शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं, शिवसेनेने मुंबईला काय दिलं, शिवसेनेने महाराष्ट्राला काय दिलं. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिलं शिकवलं. कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल. गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही. मेलो तरी 72, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. किती कराल वार? आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही आहोत. मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे, कदाचित तेवढा रक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा असेल. पण त्या रक्तरंजित इतिहासामध्ये पाठीवरचे वार हे जास्त करून गद्दारांनी केलेले आहेत. ह्याचं जास्त शल्य आहे, ह्याचं जास्त दुःख आहे.